जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। एका मित्राचा मेसेज आला होता की सर, आपण MSFमध्ये कर्मचारी असताना आपण किती दिवस गैरहजर राहू शकतो। तर त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी या काल जी त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी काल महामंडळाने जी गैरहजर विद्यार्थ्यांचा करार रद्द करण्याची, कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची लिस्ट जारी केली आहे। त्या लिस्टमध्ये ज्या किती दिवसांचा उल्लेख आहे त्याच्या अनुरूपाने तुम्हाला सांगतो की आपण किती दिवस जास्तीत जास्त गैरहजर राहू शकतो। तसं तुम्ही ही जी काल महामंडळानं जारी केली ती लिस्ट आहे, ती लिस्टमधला स्क्रीनशॉट आहे की त्याच्यामध्ये 150 दिवसांचा उल्लेख आहे। मी तुम्ही या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त MSF कर्मचारी असताना जास्तीत जास्त 150 दिवस जे आहेत गैरहजर राहू शकता। परंतु 150 पेक्षा जास्त जर दिवस झाले तर मात्र तुमचा जो आहे करार तो रद्द करण्यात येतो। MSFमधून तुम्हाला कायमस्वरूपी काढून टाकण्यात येते। पण या 150 दिवसांच्या अगोदर, या 150 दिवसांपेक्षा कमी जर का तुम्ही गैरहजर असाल तर तुम्हाला MSFमधून वेटिंगवर ठेवतात, परंतु तुमचा करार रद्द करत नाही किंवा तुम्हाला MSFमधून बरखास्त करत नाहीत। मग जर आता कुणी नवीन विद्यार्थी तुम्ही या MSFमध्ये जॉईन होत असताल तर आणि तुमची इच्छा असेल की ड्यूटी केल्याच्या नंतर आपल्याला थोडा काळासाठी एखादी एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला गैरहजर राहायचं आहे, तर मग तुम्ही काय करायचं माहीत आहे का, या 150 दिवस सलग गैरहजर राहायचं नाही, थोडं या दिवसांपेक्षा कमी दिवसच गैरहजर राहायचं। आणि म्हणजे याच्यापेक्षा 150 पैकी याच्या अगोदर 30 दिवस कमी असतानाच तुम्ही महामंडळाकडे जायचं आणि तिथं अर्ज देऊन यायचा की सर, आम्हाला ड्यूटीवर जॉईन व्हायचं आहे, या संदर्भाचा अर्ज महामंडळाकडे सुपूर्द करायचा, जेणेकरून ते तुम्हाला येणाऱ्या या 150 दिवस प्लस झाल्याच्या नंतर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही टाकतील आणि तुम्हाला MSFमधून कायमस्वरूपी रद्द करणार नाहीत। म्हणजे तुम्हाला ते वेटिंगवर ठेवतील, जेव्हा केव्हा त्यांना गरज भासेल तेव्हा ते तुम्हाला कर्तव्यावर बोलावतील। ठीक आहे, सलग 150 दिवसांपेक्षा जास्त गैरहजर राहायचं नाही, 150 दिवसांपेक्षा कमीच दिवस गैरहजर राहायचं। आणि जसं आपल्याला समजतं की आपले 150 दिवस पूर्ण होत आहेत तर त्याच्या 15-20 दिवस किंवा 30 दिवस अगोदरच महामंडळाकडे जायचं, अर्ज द्यायचा आणि पुन्हा वेटिंगवर राहायचं, म्हणजे जेणेकरून तुमचा करार जो आहे तो कायमस्वरूपी रद्द होणार नाही आणि तुम्ही MSF महामंडळाचे कर्मचारी भलेही वेटिंगवर का असेना पण तुम्ही महामंडळाचे कर्मचारी राहाल। ठीक आहे, आणि आता नवीन MSF कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे। 76वी बॅच जी आहे ती ट्रेनिंगला जाणार आहे। त्या संदर्भात महामंडळाच्या साईटवर नवीन विद्यार्थ्यांची लिस्ट पडणार आहे। ती लिस्ट पडली की मी पुन्हा व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला त्याची माहिती देईल। त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीच्या अपडेट्स जे आहेत ते मी या चॅनलवर तुम्हाला देत असतो। धन्यवाद।